नमस्कार, मी दिशांत तलवारे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आता या सिरीजमध्ये आपण काय शिकणार आहोत? तर या सिरीजमध्ये आपण फक्त इतकं बघणार आहोत की पायथनचं इंट्रोडक्शन, म्हणजे पायथनची पूर्ण सिरीज होणार आहे. फक्त आजचे जे टॉपिक आहे ते इंट्रोडक्शनचे आहे. आता यामध्ये फक्त आपण पायथनच शिकणार नाही आहोत, तर या सिरीजमध्ये मी तुम्हाला 13+ पायथनचे प्रोजेक्ट स्वतः देईल बाय द एंड ऑफ सिरीज. ओके, आणि ते तुम्हाला पूर्ण म्हणजे सिरीज कंप्लीट केल्यानंतर समजणार आहे की तुम्हाला असं आपोआप समजेल की या प्रोजेक्टमध्ये काय आहे बरं बा, म्हणजे कशाच्या रिलेटेड आहे, काय आहे, सर्व समजणार. आजचं फक्त इंट्रोडक्शन लेक्चर आहे, उद्यापासून बेसिक स्टार्ट होणार आहे. त्यामध्ये आता आपण जे मोठ्या मोठ्या जे अकॅडमीमध्ये शिकतो 30-30, 60-60 हजार रुपये फीस देऊन, त्यामध्ये जे शिकवतात ना तेच आपण इथे शिकणार आहोत. एकही टॉपिक जाऊ देणार नाही याची मी खात्री घेणार. बघा यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत बरं. तर सर्वात पहिले नाही का पायथन काय, आता हे तर उद्याच्या लेक्चरमध्ये शिकणार आपण की म्हणजे पायथन काय आहे बा. पण आज सिम्पलमध्ये सांगून देतो की एक सिम्पल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे पायथन. बघा, आणि यामध्ये मी तुम्हाला जे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन विचारले जाते ना, आता जर व्हॉट इज पायथन, आता हे व्हॉट इज पायथन तुम्हाला जर इंटरव्ह्यूमध्ये विचारलं तर कशा प्रकारे एक्सप्लेन करायचं, त्यामध्ये काय काय करायचं एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो. जो नॉन आय टी बॅकग्राऊंडमध्ये आहे, ज्याला पायथन समजत नाही आणि ज्याची इंग्लिश वीक आहे, अशाला पण समजणार असं मी तुम्हाला शिकवतो. एकही टॉपिक जाऊ देणार नाही आणि कोणाला नाही समजेल असे होऊ देणार नाही. ठीक आहे. तर एकदम सोपी पायथन काय आहे बरं, तर एकदम सोपी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. कोणी पण शिकू शकते. जे इतर कोडचे म्हणजे आपण जर जावा बघितलं आणि आणखी जर C++ जे बाकीच्या लँग्वेज आहे याच्यापेक्षा पायथन सोपी आहे. त्यांचे 4 लाईनचा कोड, तर पायथनचा 1च लाईनचा कोड असतो. हे आता नाही समजणार, हे जेव्हा सिरीज चालू करणार ना तेव्हा समजणार काय काय आहे. ठीक आहे. पायथनच का बरं चूज करायचं बा, कारण की पायथन आता याचं जर आपण एका वाक्यात जर बघितलं आता, तर मोस्ट एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर AI आत्ताच्या जमान्यात AI जो लोकांचे जॉब खाणार आहे, तुमची नाही खाणार. पायथन शिकून घ्या फक्त, नाही खाणार. ठीक आहे. सिम्पल आहे, पॉवरफुल आहे, रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशनसाठी यूज होते. हे आत्ता नाही समजणार, नंतर समजणार जेव्हा आपण चालू करेल. आता इथे बघा काय म्हणते, व्हॉट यू विल रन इन दिस कोर्स. आता यामध्ये आपण काय काय बघणार आहोत. बेसिकचं पायथन बघणार आहोत. बेसिकचे 2 ते 3 लेक्चर होणार. 2 ते 3 लेक्चरमध्ये पूर्ण बेसिक कंप्लीट होईल. पूर्ण बेसिक एकही म्हणजे काहीच जाऊ देणार नाही, इतकं मी खात्री केली. ठीक आहे. त्यानंतर डेटा टाईप आहे. डेटा टाईप आणि फंक्शन हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 2 पूर्ण इंटरव्ह्यू कधी कधी डेटा टाईपवरती होतो. डेटा टाईप काय आहे, कोणकोणते आहे, सर्व सांगतो त्यामध्ये. त्यानंतर फंक्शन्स आहे. या फंक्शनमध्ये काय काय करायचं बघा. फंक्शन कसं क्रिएट करायचं, कसं कॉल करायचं त्याला, हे पण सांगणार. त्यानंतर लूप आहे. लूप नंतर आता इतके जे झालं ना, इतकं झालं म्हणजे आपण अर्ध पायथन शिकलो. इथं अर्ध पायथन शिकलो. पूर्ण इंटरव्ह्यू तुमचा याच्यावर होऊ शकते. मी तुम्हाला सांगतो कोणत्या कोणत्या कंपनीचा. त्यानंतर याच्यावर बेस आपण स्मॉल प्रोजेक्ट बनवणार आहे. त्यानंतर बघा रिअल वर्ल्ड यूज बघा पायथनचा कुठे कुठे आहे, तर वेब डेव्हलपमेंटमध्ये आहे, ज्यासाठी लायब्ररीज शिकायला लागते. त्यानंतर ऑटोमेशन आहे, डेटा सायन्स आहे, AI. आता हे जे आहे ना पूर्ण याच्यासाठी पायथनच्या लायब्ररीज शिकायला लागते. लायब्ररीज शिकायच्या आधी पायथन शिकायला लागते, तेव्हा लायब्ररी शिकता येते. पायथनच नाही शिकला तर लायब्ररी कसा शिकशील बाबा तू, नाही का. हे बाय द एंड मी तुम्हाला पहिले सांगितलं 30+ प्रोजेक्ट देणार आहो. फक्त सिरीज कंप्लीट करा, नंतर तुम्हाला ते आपोआप समजून जाईल. ठीक आहे. हे लेक्चर आपण उद्यापासून सिरीज स्टार्ट करू एकदम मराठीपासनं. ज्याला पायथन काय आहे हे पण नाही माहीत अशासाठी उपयुक्त ठरण्याची सिरीज आहे. ठीक आहे. भेटू उद्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.